नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी रुची तीर्थ ध्रुव शाळेत जाते ना गाडी मोटरसायकलवर, तेव्हा रोज श्री मागं लागतो त्यांच्या. तर आज मी त्याला चक्कर मारायला घेऊन चाललेलो आहे आणि समोर आहे ना मोर नाचत होता एक. आता तो थांबलेला आहे इथं आहे ना, मोर नाचत होता. मोर आहे. मी आता श्रीला माझ्या सुलत्याची तर घेऊन चाललेलो आहे. या तारीवर बघा किती चिमण्या बसलेल्या या. मी घरी आल्यानंतर बघितलं तर मोबाईलची स्क्रीन अशी होती आहे. मला याच्या आधी हा इश्यू फेस झाला स्क्रीन बदलल्यानंतर, आणि हा साधारणतः लॉक आणि अनलॉक केल्यानंतर परत व्यवस्थित होऊन जातो. बघू आता पुढं काही जर झालं तर मी परत जाईल तिथे. तर आम्ही चाललेलो आहे गंगापूरला. रुची थोडी आजारी आहे, रात्री थोडी नाक पॅक होतं तिचं आणि खोकती पण आहे, घसा पण दुखतोय, त्याच्यामुळे गंगापूरला चाललेलो आहे दवाखान्यात. उशीर झालेला आहे मला, 5 वाजता डॉक्टर निघून जाते आता, त्याच्यामुळे फास्ट चाललेलो आहे. जर दवाखाना म्हणजे डॉक्टर जर गेले असेल संभाजीनगरला तर फक्त मेडिकल घेऊन येऊ. तर निघालो मी गंगापूरला, रुची आणि मी. रुचीला आज शाळेतून यायला थोडा उशीर झाला होता, त्याच्यामुळं आम्हाला गंगापूरला जायला पण उशीर झाला. सकाळीच माहीत होतं मला रुची थोडी आजारी आहे, पण म्हटलं बघू शाळेतून आल्यानंतर काय होतं. आणि शाळेतून आल्यानंतर थोडं नाकाला जास्त पाणी यायला लागलं होतं तिच्या, आणि खोकत पण होती. रात्री थोडा घसाही तिचा म्हणजे आवाज वेगळा येत होता, घसा दुखत होता. आणि रात्री झोपेमध्ये 2-3 वेळेस ती उठली की नाक दुखतंय म्हणून, म्हणजे तिचं नाक पॅक होतं साधारणतः, म्हणून तिला जाग येत होती. तर मी शहरातून न जाता एक मागच्या साईडनी रोड आहे गंगापूरला, त्या रोडनी चाललेलो आहे जेणेकरून की लवकर पोहोचेल. मी हे धरलेलंच आहे की डॉक्टर आज भेटणार नाही मला, त्याच्यामुळंच मी चाललेलो आहे. गाडी काही फास्ट वगैरे चालवत नाही, मी नॉर्मलच चालवतो आहे. शेवटी माझ्यासोबत रुची पण आहे आणि रस्त्याने पण जायचं आहे, थोडं पावसाचं पण वातावरण आहे, ते बघून सर्व चालणं आहे. तर आता हे गंगापूरचा मागचा जो रोड आहे तर साधारणतः मुलं क्रिकेट वगैरे खेळत असतात गंगापूरचे. इथं ट्रका वगैरे काहीतरी सर्व्हिसिंग वगैरे चालती. भटके कुत्रे, भटके जनावरं इथं चरत असतात बऱ्यापैकी. आम्ही पोहोचलो दवाखान्यात आणि डॉक्टर काही तिथं नव्हते. मग आम्ही फक्त मेडिकल घेतलं आणि आता निघालेलो आहे मॉलमध्ये कारण काही घ्यायचं होतं मला सामान. विशेषतः पेंडखजूर आणि गावरान तूप घ्यायचं होतं. आम्ही घरी निघालो आणि घरी निघता आहे ना, मी 500 रुपयाचं पेट्रोल टाकून घेतलं होतं, म्हणजे भेसळयुक्त पेट्रोल, कारण E20 आता, त्याच्यामुळं इथेनॉल 20%. आता ही समोर जी गाडी दिसती ना, हे कोणीतरी फिजिकल हँडिकॅप आहे आणि ते गाडी चालवत आहे, आणि त्या हिशोबाने हा रोड भरपूर खराब आहे. लवकरात लवकर नीट व्हावी अशी अपेक्षा आहे मला. मागच्या वर्षी झालं होतं त्याचं डागडुजीकरण, पण ते पण इतकं खराब झालेलं होतं. मी दाखवलं होतं, उन्हाळ्याच्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं. आणि आत्ता याला साधारणतः इतके खड्डे पडलेले मी दाखवतो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर पावसाळ्यामध्ये, आता पावसाळा सुरूच झालेला आहे, तर पुढं जाऊन अजून जास्त खड्डे पडतील. मी घरी आलो, काम वगैरे केलं थोडा वेळ, आणि तितक्यात आहे ना माझा भाऊ गाय घेऊन आला होता. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की आमची गिर गाय आहे ना, आम्ही राजस्थानी लोकांकडं सोडून आलो होतो. आणि आता मुळात झालेलं काय आहे ना, त्या राजस्थानी लोकांना त्यांचा अड्डा जो आहे तो कुठंतरी दुसरीकडं शिफ्ट करायचा आहे. त्याच्यामुळं ते म्हणले की गाय घेऊन जा, आणि ती भरलेली आहे. तिथं गीर बुल असतो त्यानेच ती भरलेली प्रॉपर, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे. 3 महिने झाले तिला, आणि आम्ही चेक करून आणणार होतो, पण असं झालं की त्या लोकांना अड्डा चेंज करायचा होता आणि गाय घेऊन जा, ते म्हणले की गाय घेऊन जा, म्हणून घेऊन आलेलो आहे. तिचं एक गोरं होतं, तर ते त्या लोकांनीच ठेवून घेतलेलं आहे. आता मला हे माहीत नाही फिक्स त्यांनी विकत ठेवून घेतलं का तसंच घेऊन ठेवलं. शक्यतो आम्ही गायाचे गोरे किंवा कारोड या तशाच देतो, विकत नाही. म्हणजे कोणी जर मागितली आम्हाला पाळायला पाहिजे तर आम्ही तशीच देऊन टाकतो. ते गोरं असू किंवा कारोड असू, गावरान असू किंवा हायब्रिड असू, तशाच देऊन टाकतो, विकत नाही आम्ही. तर असं एक होतं. आता ही गाय आल्यानंतर ह्या गायांची भरपूर मारामारी चालू होणार आहे. विशेषतः ही जी कारोड दिसती ही समोर, ह्या कारोडीला जास्त धुसफूस होणार आहे, कारण ह्या दोन्ही गाया तिला मारता, त्याच्यामुळं. आता ही समोर जी कारोड दिसती ना तुम्हाला, ही कारोड जी ना अशी समोर गेल्यानंतर काहीच करत नाही. म्हणजे ती तुम्ही आतमध्ये झाडझूड करायला गेले तरी पण काहीच करत नाही.
तिला चारा टाकायला गेले तरी काही करत नाही, पण तिच्या जर अंगाला हात वगैरे जर लावला तुम्ही तर ती डायरेक्ट मारते माणसाला. तिने लहानपणी मला पण मारलेलं आहे. 2-3 महिन्याआधी माझ्या वडिलांना पण तिने उचलून फेकलं होतं. फक्त तिचं एकच म्हणणं आहे, तुम्हाला काय करायचं ते करा, माझ्या अंगाला हात लावू नका. जर तिला जर आपण हात लावला लगेच मारायला लागते ती. 15-20 दिवसाआधी तीर्थ पण तिच्याजवळ गेला होता आणि काहीतरी हात वगैरे वर केला होता, तर लगेच त्याला तिने गेटच्या बाहेर लुटलं होतं. नशिबाने तो गेटजवळ उभा होता, तर गेटच्या बाहेर पडला तो आणि गेट ऑटोमॅटिक लागलं होतं, त्याच्यामुळे ती काही बाहेर आली नाही. तर हे काय आहे त्या कारोडीचं, आता ती दोन्ही पण गायीचा मार खात राहते, त्याच्यामुळे तिचे खायचे हाल होणार आहे. आणि आता ही गीर गाय जी ना आणलेली, ती तिथे कळपात राहायची सवय असते तिला, त्याच्यामुळं त्यांचा मुक्त संचार असतो पूर्ण. चरायला पण व्यवस्थित मोकळंच असतं त्यांना, जागेवर काहीच नसतं. आणि आपल्या इथं आल्यानंतर काय होतं ना, जागेवर असतं पूर्ण. तरी पण आमची तर मुक्त गोठा आहे, पण भरपूर ठिकाणी रस्सीने बांधून ठेवता, त्याच्यामुळं त्यांना जास्त हालचाल होत नाही. त्या हिशोबाने मुक्त गोठा बेटर असतो, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हालचाल होती. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा त्यांना ताण लागेल तेव्हा त्या पाणी पण पिऊन घेतात. तर साधारणतः ह्या गाडीमध्ये आम्ही गाय आणली होती, जी आमच्याच गावातली गाडी आहे आणि विशेषतः माझा क्लासमेट आहे तो. मी वरती आलो, काम वगैरे केलं आणि बाहेर आलो होतो. बाहेर वातावरण एकदम क्लिअर होतं आणि समोर जे खुलताबाद आहे, तिथं ज्या वेरूळच्या लेण्या आहेत, तर त्या वेरूळच्या लेण्याचे डोंगर दिसत होते. मी तुम्हाला हायलाईट करून दाखवतो. हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्हाला ह्या व्लॉगिंगमध्ये काही चेंजेस सांगायचे असेल तर ते पण सुचवा. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.